हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे। तर आज पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत। तर याच्या अगोदर मी 2 कासवाच्या वाट्या कशा बनवायच्या हळदी कुंकवाच्या हे पाहिलं होतं। तर त्या व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स आलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक बो बनवणार आहोत। तर त्या बो पासून तुम्ही खूप सारे उपयोग करू शकता। तो बो तुम्ही हेअर पिन वर लावू शकता किंवा बेबी फ्रॉक वर लावू शकता, बेबी कॅप वर लावू शकता। खूप साऱ्या पद्धतीने त्याचा उपयोग करू शकता। चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बो बनवण्यासाठी इथे मी 2 कलरची लोकर घेतलेली आहे आणि परत 12 नंबरचा क्रोशा घेतलेला आहे आणि एक कात्री घेतलेली आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, साकळ्या विणायच्या आहेत। तर एक गाठ टाकून आपल्याला साकळ्या विणायला घ्यायच्या आहेत। तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 साकळ्या घ्यायच्या आणि ही पहिली साखळी स्किप करून ह्या 14व्या साखळीपासून आपल्याला खांब विणायला घ्यायचे आहेत। म्हणजे आपल्याला मुख्य खांब विणायचे आहेत। तर पहिल्या साखळीचा एक खांब आणि या 14 साखळीवर 14 खांब म्हणजे टोटल आपल्याला 15 खांब विणून घ्यायचे आहेत। तर इथे पाहू शकता मी सिंगल क्रोशा विणत आहे। तर इथे मी टोटल 15 सिंगल क्रोशा विणून घेते। तर टोटल 15 खांब विणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक साखळी घ्यायची आहे आणि पलटून घ्यायचं आणि परत पलटून घेतल्यानंतर प्रत्येक खांबावर एक एक खांब आपल्याला परत विणत जायचं आहे। तर इथे सुद्धा आपल्याला मुख्य खांबच विणायचे आहेत। तर टोटल मी 15 खांब विणून घेते। तर आता इथे शेवटी आल्यावर ह्या शेवटच्या खांबामध्ये जिथे आपण साखळी घेतली होती तिथे आपल्याला एक मुका खांब विणायचा आहे, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येते आणि परत एक साखळी घेऊन पलटवायचं आहे। तर असंच खांबावर खांब घालत आपल्याला टोटल 6 ते 7 लाईन कंप्लीट करायचे आहेत। तर इथे 2 झालेले आहेत, आणखीन मी 5 लाईन कंप्लीट करून घेणार आहे। 5 किंवा 4 घेऊ शकता, हे लोकरीवर डिपेंड करते। एखादी जाड लोकर असली तर आणखीन 4 लाईन घेतल्या तरी चालतील। तर इथे मी 7 लाईन कंप्लीट करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, हा एक्स्ट्राचा धागा कट करायचा आहे। आणि एक्स्ट्राचा धागा कट केल्यानंतर इथे मी ही ग्रीन कलरची लोकर घेतलेली आहे। तर ही लोकर आपल्याला कुठेही एका जागी अटॅच करायची आहे। तर मी सुरुवातीलाच अटॅच करते आणि अटॅच केल्यानंतर परत आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे, मुका खांब। या पद्धतीने तर आपल्याला ग्रीन कलरची बॉर्डर बनवून घ्यायची आहे।
तर मी पूर्ण या साईडने एक एक खांब, परत या साईडने एक एक खांब आणि परत या साईडने एक एक खांब असं इथपर्यंत कंप्लीट करून घेणार आहे. फक्त आपल्याला कॉर्नरवर आल्यावर काय करायचं, तर ह्या कॉर्नरवर आल्यावर इथे फक्त आपल्याला 2 खांब घालायचे, 1 आणि 2, म्हणजे या लाईनचा एक खांब आणि आडव्या लाईनचा एक खांब. तसंच ह्या कॉर्नरवर सुद्धा करायचं आणि ह्या कॉर्नरवर सुद्धा करायचं. फक्त ह्या कॉर्नरवर आल्यावर इथे एक खांब घालायचा आणि ह्या पहिल्या खांबात स्लिप स्टिचने जॉईंट करून धागा कट करून घ्यायचा, कारण अगोदर आपण इथे एक खांब घातलेला आहे. तर हे पूर्ण मी कंप्लीट करून घेते इथपर्यंत. तर इथे पाहू शकता मी पूर्ण कंप्लीट करून घेतलेला आहे आणि हा जो पहिला खांब घातलेला आहे तिथेच आपल्याला हा शेवटचा एक खांब घालायचा आणि ह्या पहिल्या खांबामध्ये स्लिप स्टिच करून एक्स्ट्राचा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने. आता काय करायचं, ही जी पट्टी विणून झालेली आहे ही पट्टी या पद्धतीने एकदम मधोमध आपल्याला फोल्ड करायची आहे. नंतर जे साईडचे धागे आहेत ते आपल्याला हायर करून घ्यायचे आहेत. तर व्हिडिओमध्ये पाहिल्यासारखंच आपल्याला फोल्ड करायचं आहे. इथे पाहू शकता ही हिरव्या कलरची लाईन खाली घ्यायची, 2 लाईन वर घ्यायच्या, पुन्हा 3 लाईन मध्ये घ्यायच्या आणि 2 लाईन वर घ्यायच्या आणि परत ही हिरव्या कलरची लाईन खाली घ्यायची आणि एक आपल्याला धागा घ्यायचा आहे या पद्धतीने. तर धागा 2-3 वेळेस आपल्याला गुंडाळून घ्यायचा आहे आणि 2-3 वेळेस गुंडाळल्यानंतर हा धागा कट करून घ्यायचा आणि मागच्या साईडने याला गाठ मारून घ्यायची आहे. एकदम घट्ट आपल्याला 2 ते 3 गाठ मारायच्या आहेत. परत एक वेळेस पलटून घ्यायचं आणि परत इथे मी 2 गाठ मारून घेते. आता हे धागे आपल्याला हायर करून घ्यायचे आहेत. सर्वात अगोदर हे धागे हायर करून घेते. तर हे पाहू शकता मी पूर्ण धागे हायर करून घेतलेले आहेत आणि आपला बो तयार झालेला आहे. तर पाहू शकता किती सुंदर तयार झालेला आहे. तर हे तुम्ही कॅपवर लावू शकता, बेबी फ्रॉकवर किंवा बेबी स्वेटरवर लावू शकता किंवा खालच्या साईडने याला एखादी हेअरपिन लावून हेअरपिन सुद्धा याची बनवू शकता. खूप सारे उपयोग आहेत आणि बनवायला पाहू शकता किती सोपी आहे. तर मग मैत्रिणींनो, हे हेअर बो एकदा नक्की बनवा आणि जर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर लवकरच भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.